सर्व शिक्षक गुरुवर्यांना माझा सप्रेम नमस्कार। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये आज जो आपल्या अभ्यासक्रमाचा मुख्य भाग 2 आहे, यामधील उपघटक जो आहे संगणक वापराविषयीचे ज्ञान, यामध्ये आपण आज संगणक वापरत असताना ज्या काही महत्त्वपूर्ण मूलभूत शॉर्टकट कीज असतात, या शॉर्टकट कीज प्रात्यक्षिकामध्ये आपल्याला संगणक वापरत असताना महत्त्वाचे आहेत आणि आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा आपल्याला प्रात्यक्षिक बेस्ड माहिती तंत्रज्ञानावर प्रश्न विचारण्यात येणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशा संगणकामधील शॉर्टकट कीज या जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण अशाच प्रकारची लेक्चर सिरीज मी यापुढे देखील घेऊन येणार आहे। चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ। बघा, या ठिकाणी ज्या महत्त्वपूर्ण कीज आहेत त्या आपण या ठिकाणी बघूयात। बघा, एखादा मजकूर आहे तो कॉपी करण्यासाठी Ctrl+C या कीबोर्डवरील शॉर्टकट कीचा वापर केला जातो। आपण संगणकावर वर्ड फाईल मध्ये काम करत असू तर किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट्स आपण ओपन केले असेल त्या ठिकाणी आपण काम करत असू, तर तो संगणकावर कोणतेही डॉक्युमेंट्स काम करत असताना तो मजकूर कॉपी करण्यासाठी आपण कीबोर्डवरील कंट्रोल दाबून C दाबलं तर आपला तो मजकूर कॉपी होतो। अशाच पद्धतीने जो मजकूर आहे तो मूळ ठिकाणाहून काढून टाकण्यासाठी म्हणजेच कट करण्यासाठी Ctrl+X या शॉर्टकट कीचा वापर केला जातो। म्हणजेच आपण वर्ड फाईल किंवा एक्सेल फाईलमध्ये काम करतोय आणि एका ठिकाणी एखादा वर्ड आहे तो त्या जागचा डायरेक्ट कट करून दुसऱ्या जागी पेस्ट करायचा आहे तर आपण Ctrl+X दाबतो। कॉपी किंवा कट केलेला मजकूर पेस्ट करण्यासाठी Ctrl+V या शॉर्टकट कीचा वापर केला जातो। म्हणजे आपण जो मजकूर एकतर कॉपी केला आहे किंवा कट केला आहे एका जागेवरून, तो दुसऱ्या जागेवर पेस्ट करण्यासाठी आपण Ctrl+V चा वापर करतो। नंतर बघा, सध्याचे डॉक्युमेंट किंवा फाईल जतन म्हणजेच सेव्ह करण्यासाठी Ctrl+S या शॉर्टकट कीचा वापर केला जातो। कधी कधी ज्यावेळेस अचानक लाईट बंद होते, आपला पीसी बंद होतो, त्यामुळे आपलं जे वर्क आहे तो सेव्ह करण्यासाठी, वारंवार सेव्ह करून ठेवण्यासाठी आपल्याला Ctrl+S हे शॉर्टकट की वापरणं गरजेचं आहे। आता यानंतर पुढे आहे, एखाद्या डॉक्युमेंटमध्ये विशिष्ट मजकूर शोधण्यासाठी Ctrl+F या शॉर्टकट कीचा वापर होतो। तुम्ही वर्ड फाईलमध्ये काम करताय किंवा तुमच्याकडे PDF फाईल आहे, तर यामध्ये तुम्हाला एखादा वर्ड शोधण्यासाठी तुम्हाला Ctrl+F हे कीबोर्डवरील कीज दाबावी लागणार आहे। नंतर बघा, डॉक्युमेंटमधील सर्व मजकूर निवडण्यासाठी Ctrl+A या शॉर्टकट कीचा वापर होतो। तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे, समजा तुम्ही वर्ड फाईलमध्ये काम करताय, तर ती संपूर्ण वर्ड फाईल सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला Ctrl+A ही शॉर्टकट की वापरावी लागणार आहे। यामुळे तुमचं शॉर्टकट कीजमुळे तुमचं जे काम आहे ते सर्व काम हे जलद गतीने होत असतं। आता पुढे चालू म्हणजेच एखादी क्रिया करताना ती पूर्ववत करण्यासाठी म्हणजेच अनडू करण्यासाठी Ctrl+Z या शॉर्टकट कीचा वापर होतो। ज्यावेळेस आपण संगणक हाताळत असतो त्यावेळेस अचानक आपल्याकडून एखादा वर्ड किंवा एखादा पॅरेग्राफ हा डिलीट झाला, तर तो डिलीट होऊ नये म्हणून आपण अनडू करण्यासाठी आपला Ctrl+Z ही शॉर्टकट की आपला कीबोर्डवरची वापरणं गरजेचं आहे। पुढे आहे बघा, अनडू केलेली क्रिया पुन्हा करण्यासाठी म्हणजेच रीडू करण्यासाठी Ctrl+Y या शॉर्टकट कीचा वापर होतो। म्हणजे आपण जी क्रिया अनडू केली आहे ती क्रिया न करण्यासाठी आपल्या पहिल्याच आहे तसं ठेवण्यासाठी आपला Ctrl+Y या शॉर्टकट कीचा वापर होतो। पुढे आहे बघा, एखादी फाईल किंवा डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी Ctrl+O या शॉर्टकट कीचा वापर होतो। एखादी फाईल आपल्याला कॉम्प्युटरमध्ये ओपन करायची आहे किंवा डॉक्युमेंट ओपन करायचं आहे, त्याला आपण Ctrl+O हे शॉर्टकट की आपला निवडणं गरजेचं आहे। यानंतर बघा, सध्याचे डॉक्युमेंट किंवा फाईल प्रिंट करण्यासाठी Ctrl+P या शॉर्टकट कीचा वापर होतो। आपल्याला आपलं जे डॉक्युमेंट आहे ते तयार झालं आहे संगणकावर आणि आपल्याला त्याची प्रिंट काढायची आहे, तर आपला Ctrl+P ही शॉर्टकट की आपल्याला वापरणं गरजेचं आहे। यानंतर पुढे आहे बघा, नवीन डॉक्युमेंट किंवा फाईल निवडण्यासाठी Ctrl+N या शॉर्टकट कीचा वापर होतो। तुम्हाला नवीन डॉक्युमेंट्स निवडायचं आहे,
काम करत असताना संगणकावर, तर Ctrl+N ही शॉर्टकट की वापरतात. नंतर बघा, निवडलेला मजकूर बोल्ड म्हणजे ठळक करण्यासाठी Ctrl+B या शॉर्टकट कीचा वापरतो. म्हणजेच आपल्याला काही मजकूर आहे संगणकावर काम करत असताना आपल्याला डॉक्युमेंटमध्ये काही मजकूर बोल्ड अक्षरात दाखवायचा असेल तर आपल्याला Ctrl+B हे शॉर्टकट की वापरावे लागते. नंतर जो आपण निवडलेला मजकूर आहे तो इटालिक करण्यासाठी Ctrl+I या शॉर्टकट कीचा वापर होतो. Ctrl+I ही शॉर्टकट कीमुळे आपलं जे अक्षर आहे ते इटालिक होतं. तसेच बघा मित्रांनो, हे जे डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंटची तुम्हाला संपूर्ण वाचण्यासाठी मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही नेहमी वाचण्याचा सराव करू शकता. त्या ठिकाणी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अशाच जे काही हे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता पुढे बघा, डॉक्युमेंट किंवा फाईलमधील फॉन्टची साईज वाढवण्यासाठी Ctrl+Shift+more या शॉर्टकट कीचा वापरतो. समजा आपण संगणकावर काम करतो, आपली वर्ड फाईल आहे किंवा एक्सेल फाईल आहे, तर त्या संपूर्ण डॉक्युमेंटची आपला फॉन्ट साईज वाढवायची तर आपण Ctrl+Shift+more या कीचा वापर करत असतो. नंतर बघा, डॉक्युमेंट किंवा फाईलमधील फॉन्टची साईज कमी करण्यासाठी Ctrl+Shift+less या शॉर्टकट कीचा वापर होतो. म्हणजे फॉन्टची साईज कमी करण्यासाठी Ctrl+Shift+less. आणि शेवटची टॅब पुन्हा उघडण्यासाठी Ctrl+Shift+T या शॉर्टकट कीचा वापर हा होत असतो. शिक्षक मित्रांनो, तुम्हाला जर या डॉक्युमेंटची ही PDF फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर ही केवळ 10 रुपयामध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळू शकते. त्याकरता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली माझा व्हॉट्सॲप नंबर दिला आहे, त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता आणि ही तुम्हाला 10 रुपयामध्ये ही फाईल तुम्ही घेऊ शकता. याची PDF फाईल तुम्हाला देण्यात येईल. नंतर बघा, नवीन टॅब उघडण्यासाठी Ctrl+T या शॉर्टकट कीचा वापर होतो. आपल्याला संगणकावर काम करत असताना नवीन टॅब निवडायचे आहे तर डायरेक्ट आपण Ctrl+T ही शॉर्टकट की वापरू शकतो. डॉक्युमेंट किंवा फाईलमधील निवडलेला मजकूर अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन करण्यासाठी Ctrl+U या शॉर्टकट कीचा वापर होतो. आपल्याला एखादा मजकूर आहे काम करत असताना त्याला अंडरलाईन करायचा आहे तर तो मजकूर निवडायचा तितका आणि त्या ठिकाणी Ctrl+U ही शॉर्टकट की वापरायची. यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, संगणकाच्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी Ctrl+Shift+3 या शॉर्टकट कीचा वापर होतो. म्हणजे पूर्ण जी स्क्रीन आहे संगणकाची त्या पूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्हाला Ctrl+Shift+3 ही शॉर्टकट की दाबावी लागेल. संगणक लॉक करण्यासाठी Ctrl+L या शॉर्टकट कीचा वापर होतो. तर तुमचं संगणक तुम्हाला लॉक करण्यासाठी तुम्हाला Ctrl+L ही शॉर्टकट की वापरावी लागेल. तर बघा शिक्षक मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.